अपडेट्स तुमच्याकडनं जाणूनच घेत राहणार आहोत। तुर्तास आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडे। कृष्णा, आपण पाहतोय एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू होत आहेत। एकीकडे मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलंय, दुसरीकडे या प्रकरणाचा तब्बल 17 वर्षांनी आज निकाल लागणार आहे। काय अपडेट्स आहेत? मोहिनी, आपण पाहतो की मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा ट्रायल जी आहे ती मुंबईच्या सत्र न्यायालयामध्ये जवळपास 17 वर्ष चाललेली आहे आणि अखेर आज या सगळ्या प्रकरणाचा निकाल जो आहे तो येतो आहे। एकूण 7 आरोपी आहेत आणि 7 आरोपींना दोषी मानलं जातं की त्यांची निर्दोष मुक्तता होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सेशन कोर्टाच्या बाहेरची दृश्य आपण पाहतो की पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे आणि एक आरोपी, ज्या 7 आरोपींच्या विरोधामध्ये हा खटला चाललेला होता, ते आरोपी आता कोर्टाच्या परिसरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। आरोपी समीर कुलकर्णी असतील ते सुद्धा पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर मेजर उपाध्याय हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि साध्वी प्रज्ञा सिंग यांची सुद्धा थोड्या वेळात त्या सुद्धा येतील आणि त्यानंतर कोर्टाच्या समक्ष हे 7ही आरोपी उभे राहतील आणि त्यानंतर कोर्ट 11 वाजल्यानंतर निकालाचं वाचन करायला सुरुवात करेल। सगळ्यात महत्त्वाचं, या 7 आरोपींना आज दोषी मानलं जातं की त्यांची निर्दोष मुक्तता केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मागच्या 17 वर्षाच्या या सगळ्या कालखंडामध्ये सुरुवातीला एटीएसनं जो काही तपास केलेला होता, त्या एटीएसच्या तपासामध्ये बरेचसे कंगोरे होते असं एनआयनं सांगितलेलं होतं आणि एनआयनं जो काही तपास केलेला होता तो एटीएस पेक्षा अगदी विभिन्न होता। वेगळे पुरावे होते, आरोपींच्या वेगवेगळ्या आरोपींचा प्रत्येकाचा रोल जो आहे तो वेगवेगळा इस्टॅब्लिश झालेला होता आणि त्यानुसार हा खटला जो आहे तो मुंबईच्या सत्र न्यायालयामध्ये चालवण्यात आलेला होता। न्यायाधीश लाहोटी यांच्या बेंचसमोर ही सुनावणी सुरू होती। मागच्या 6 महिन्यापासून विशेष सुनावणी घेण्यात आलेली होती। प्रत्येक तारखेला सगळ्या आरोपींच्या विरोधामध्ये नक्कीच कृष्णा, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या